श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, स्वामींची पंचोपचार पूजा, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा उपवास, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर 29 जुलै 2026 वार बुधवार म्हणजेच उद्या आलेली आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सगळ्या दत्तभक्तांसाठी, सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे. बघा, खरं तर गुरुपौर्णिमा तुमचं कुठलंही गुरु असेल तर बघा त्या संदर्भात आपण त्यांची सेवा करत असतो आणि गुरुपौर्णिमा हा फक्त गुरु आणि शिष्याचा दिवस आहे. तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण फक्त कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि कधीकधी ती कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जर आपण बघायला गेलं तर आपण दत्तसेवेकरी, स्वामी सेवेकरी जर महाराजांचं बघा, महाराजच आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य किती बिथरलेलं असतं. आणि खरं तर बघा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु भेटत असतात आणि त्यांच्यामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आईवडील हे आपले सर्वात प्रथम गुरु आहेत. त्याच्यानंतर आपण शिक्षण घेतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विषयामध्ये आपले कुठले ना कुठले गुरु आहे. आणि जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरु मानतो, बघा, जेव्हा आपण आपल्या आयुष्याची नौका त्यांच्या हातात देतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्याला एक नवीन वळण लागतं. आणि खरं तर बघायला गेलं तर महाराजांच्या सेवेमध्ये आता आपण आहोत. याच्या आधी आपलं आयुष्य किती बघा बिघडलेलं होतं, किती संकटं होती, किती दुःख होती. पण महाराजांनी सगळं त्या अडचणी, संकट, दुःख आपलं कमी केलं आहे. तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, अगदी नैवेद्य काय दाखवावा, उपासना काय करावी, सगळी माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. बघा, 28 तारखेला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी 6:19 पौर्णिमा लागणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 8:06 पौर्णिमा संपणार आहे. थोडक्यात काय की बघा, हा आपल्याला 28 तारखेला पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे, म्हणजे बुधवारी पौर्णिमा साजरी करायची आहे. तर गुरुपौर्णिमा सगळ्यात आधी बघा, सत्यनारायण कधी करावं. जे दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण करतात तर त्यांनी 29 तारखेलाच बघा सत्यनारायण जे आहे तर ते प्रदोष काळात करायचं आहे. पौर्णिमेचं सत्यनारायण लक्षात आलं असेल की 29 तारखेला म्हणजे बुधवारी आपल्याला ते करायचं आहे. बुधवारी सत्यनारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी आदल्या दिवशी सत्यनारायण करू शकता. म्हणजेच 6:19 नंतर तुम्ही 7:30ला पण तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करू शकता. आता हे तुमच्यावर आहे कधी सत्यनारायण करायचं, ठीक आहे. आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ते आपण जाणून घेणार आहोत. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, सगळ्यात आधी कुठल्याही गुरूंना तुम्ही कुठल्याही गुरूंची उपासना करत असाल त्यांना काय आवडतं, कारण की बघा, गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. मग गुरूंसाठी काय करावं आणि काय नाही असं आपल्या सगळ्यांना होतं की मी किती डेकोरेशन करू, की मी किती नैवेद्य अर्पण करू, मी किती फुलांनी त्यांची सजावट करू. खरं सांगा, हे गुरूंना आवडतं का? आपल्या महाराजांना बघा हे आवडतं का? अख्खं ब्रह्मांड त्यांच्या हातात आहे. प्रत्येकाची निर्मिती जर त्यांनीच केलेली आहे तर त्यांच्याच वस्तू त्यांना का द्यायच्या आपण? आणि त्यांच्या बघा, आपण ज्या वस्तू त्यांना देऊन काय होणार आहे? आपल्याकडूनच काहीतरी पाहिजे आहे तर ना, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळं आपल्याकडून त्यांना काहीतरी द्यायचं आहे. मग तुम्ही काय देऊ शकता? तर तुमचा अमूल्य वेळ. महाराजांना तेच आवडतं. बघा, महाराजांना काय आवडतं तर महाराजांना तुम्ही आवडता. तुम्ही
तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, त्रास, वेदना, कर्तव्य सगळं बाजूला ठेवून महाराजांप्रती काय करताना ते त्यांना जास्त प्रिय आहे आणि तेच त्यांना जास्त आवडतं. आता तुम्हाला समजलं असेल की महाराजांना आपण काय देऊ शकतो. तर हे फुलं, पानं, डेकोरेशन, खाणं पिणं बघा, हे सगळं महाराजांनीच तयार केलेलं आहे. साफा महाराजांनीच तयार केला आहे. सगळं त्यांनीच तयार केलेलं आहे. त्यांचंच त्यांना द्यायचं नाही. तर बघा, आपण आपला वेळ महाराजांसाठी काढू शकतो आणि या दिवशी चांगलं कर्म, त्यांच्याच बरोबर सेवा आणि त्याचबरोबर आपल्याला खूप महत्त्वाची सेवा आहे ती देखील करायची आहे. आता ही सेवा काय करायची, कशी करायची ते तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. आता बघा, सर्वात आधी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, कारण पूजा महत्त्वाची आहे. फक्त मूर्ती बघा पुसून किंवा आणि भलं खूप मोठं डेकोरेशन करण्याला काहीच अर्थ नाही. महाराजांची पंचोपचार षडोपचार पूजा झालीच पाहिजे. एरवी काय करतो आपण, 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून पाण्याने मंत्र उच्चार करून अभिषेक करतो. पण ह्या वेळेस असं करायचं नाही. तर सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर, तुम्हाला कधीही जमेल तेव्हा उठून मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा केली तर अतिशय उत्तम. बघा, जसं शक्य होईल तसं आवर्जून करण्याचा, सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न नक्की करा. महाराजांना सगळं बघा गोड मानून घेतात. त्यांचं असं काहीही नाही, तुम्ही असंच करा तसंच करा असं अजिबात नाही. करण्याला खूप महत्त्व आहे. तर सर्वात आधी महाराजांची बघा छोटी मोठी जी काही मूर्ती असेल तर ती मूर्तीवर त्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करायची असते. तर या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं ते पण सांगते. बघा, ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांना फक्त अभिषेक करायचा आहे. ज्यांच्याकडे बघा मूर्ती नाही, फक्त फोटो आहे, तर त्यांनी फोटो हा स्वच्छ पुसायचा आहे. तर बघा, तुम्हाला मूर्तीवर अभिषेक तुम्ही करू शकता. मग शेजारी कोणाला तरी बसवा आणि तुम्ही अभिषेक करा. गळती ठेवली तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही बघा फुलपात्रात पाणी घ्या आणि चमच्याने जरी अभिषेक केला तरी चालेल. अभिषेक कशानं करावा, तर बघा आधी पाण्यानं करा, मग पंचामृतानं करा आणि तुम्ही साखरेनं, मधाने, दह्यानं, त्याने, चंदनानं, अगदी कशानेही तुम्ही अभिषेक करू शकता. फक्त संपूर्ण दुधाने करा, अष्टगंधाने करा, तुम्हाला ज्यानं करायचं आहे त्याने तुम्ही करू शकता. अभिषेक करा. मग बघा सर्व पाण्याने, चंदनाने, दुधाने, पंचामृताने करून झाल्यावर पुन्हा पाण्याने करा आणि असा अभिषेक बघा करायचा आहे. जेव्हा अभिषेकाचं पाणी हे अमृता समान असतं आणि सगळे बघा एकत्र केलं, चंदन पावडर आहे किंवा या गोष्टी आहे, मग अशा वेळेस काय होतं ना, मग ते पाणी आपण काय करणार, ते आपण प्राशन करू शकत नाही. म्हणून मग तुम्ही काय करा, बघा पाण्याने, पंचामृताने, दुधाने त्याने अभिषेक करा आणि बघा त्यानंतर ते पंचामृताने म्हणजेच अभिषेक केलेलं ते तीर्थ आहे ते प्राशन करा. तर सर्वात आधी बघा, तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याच्या आधी 1 वेळा स्वामी स्तवन पठण करावं. स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. स्वामी स्तवन पठण करून झाल्यावर नंतर तुम्हाला स्वामी स्तवन पठण करत असताना अभिषेक करायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्यानंतर बघा, अभिषेक करताना भांडं थोडं आकारानं मोठं घ्यायचं आहे. बघा त्यानंतर एका तांब्यामध्ये ताटामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची आणि थोडं पाणी टाकायचं, म्हणजेच अभिषेक करायचा आहे. स्वामी स्तवन करत असताना अभिषेक करायचा नाही. आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष एकदा पठण करायचं. ते देखील आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तिथून तुम्ही पाहू शकता आणि म्हणू शकता. तुम्हाला येत नसेल, तुम्ही यूट्यूबला लावलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि बघा त्यानंतर तुम्हाला मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही घरातील इतर कोणालाही अभिषेक करायला सांगू शकता आणि त्यांच्याकडून करून घेऊ शकता. एकदा तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे, त्याच्याबरोबर एकदा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून झाल्यावर ते बघा त्याची फलश्रुती म्हणायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा पुरुषोत्तम बघा जे आहे ते म्हणायचं आहे. तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, काही बघा ज्याच्यात तुम्हाला शक्य असेल. त्यानंतर त्याची देखील फलश्रुती जी आहे, शेवटची फलश्रुती असते, जी शेवटच्या वेळी तुम्ही
पुरुष सूक्ताची फलश्रुती घ्यायची आहे. शेवटच्या वेळी ती घ्यायची आहे, म्हणजेच काय 16 वेळा म्हणजे 15 वेळा तुम्हाला फलश्रुतीपर्यंतच म्हणायचं आहे आणि 16व्या वेळेस तुम्हाला फलश्रुती सहित पठण करायचं आहे. त्यानंतर एकदा श्रीसूक्तमचं पठण करायचं. श्रीसूक्तमचं पठण करून झाल्यावर पण बघा फलश्रुती घ्यायची. फलश्रुती घेत असताना हात जोडायचा, अभिषेक करायचा नाही. एक वेळा तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे. त्याची देखील बघा 1 ते 9 ओव्यांपर्यंत रामरक्षा म्हणायची आहे. नंतर फलश्रुती आहे, तर फलश्रुती म्हणायची गरज नाही. सुरुवातीला श्रीसूक्तम एकदा पठण करा. 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा. फलश्रुती म्हणायची गरज नाही. त्याचबरोबर 16 वेळा पुरुषसूक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर पुरुषसूक्तम झाल्यानंतर श्रीसूक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर बघा रामरक्षा आहे ती तुम्हाला म्हणायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, साफ करून घ्यायची, तिला जागेवर ठेवायची. हिना अत्तर लावा. महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं. तुमच्याकडे केशरयुक्त अष्टगंध असेल, सुगंध चंदन असेल तर तो तुम्हाला महाराजांना गंध अर्पण करायचा आहे. त्यानंतर वस्त्र परिधान करा. बघा जे काही तुमच्याकडं आहे तर त्या पद्धतीने तशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. तुम्ही फुलं अर्पण करायचे आहे, हार फुलं काय असतील ते अर्पण करा. त्यानंतर बघा आरती जी आहे ती घेऊ शकता. बघा आरत्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत, तुम्ही आरत्या म्हणा. त्यानंतर आरती म्हणून झाल्यानंतर बघा तुम्ही अभिषेक झाल्यावर आरती होईपर्यंत महाराजांना वस्त्र परिधान करणं, त्यांना हार अत्तर अर्पण करणं, सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ त्यांच्या नावात फक्त आपलं मन जे आहे ते नाम जप करत राहायचं आहे आणि ही सेवा करायची आहे. त्यानंतर अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते सगळ्यांनी थोडं थोडं करून घरातील इतर सर्व व्यक्तींनी तुम्ही स्वतः सर्व ते प्राशन करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही जेवढं काही त्यानंतर महाराजांना नैवेद्य काय अर्पण करायचा तर पौर्णिमेचा उपवास. बघा तर दिंडोरी प्रणित पौर्णिमेचा उपवास असा असतो की पूर्ण एकादशीसारखा उपवास केला जातो. म्हणजेच त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करायचा. फराळ तुम्ही करू शकता. तुम्ही खिचडी, फळं, दूध, चहा वगैरे घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडायचा आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो. आता हा दिंडोरी प्रणितचा नियम आहे. काही ठिकाणी असं आहे की बघा नॉर्मल म्हणजे सकाळपासून उपवास करायचा, उपवासाची पदार्थ खायचे आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता. या पद्धतीने उपवास करायचा असतो. आता बघा तुम्ही सेवा करता हे महत्त्वाचं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता. नाही केला, काही शारीरिक काही प्रॉब्लेम असतील तरी तुम्ही उपवास नाही केला तरी काहीच हरकत नाही. गुरुपौर्णिमेचा उपवास बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर महाराजांना नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. तर नैवेद्य काय अर्पण करावा तर बघा आता नैवेद्यामध्ये तुम्ही उपवास करत असाल तर फराळाचे पदार्थ देखील तुम्ही अर्पण करू शकता. ड्रायफ्रूट आहे, खिचडी, भगर, दूध साखरेचा नैवेद्यही तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही बेसनाचे लाडू आहे, पुरणपोळी आहे, ते देखील महाराजांना त्यांच्या आवडीचं आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपल्या महाराजांच्या आवडीची घेवड्याच्या शेंगांची भाजी, शिरा, खीर ती देखील त्यांना आवडते. तुम्ही त्याचाही नैवेद्य अर्पण करू शकता. आता जे तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा महाराजांना अर्पण करायचं. दुसऱ्या दिवशी नैवेद्य तुमचा जर उपवास असेल दुसऱ्या दिवशी नैवेद्य अर्पण करा आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. हे तुमच्यावर आहे. तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा नक्कीच साजरी करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. श्री स्वामी